मावळे लोककलेचे स्वाभिमानाने सादर करत आहोत गाथा हिंदवी स्वराज्य सादर करत आहोत गाथा हिंदवी स्वराज्य। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्विष्णु गुरुर् महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मारून डफावरती हात झोपुडे आपोआप ऐका वीरांनो मर्दाच्या पोवाड्या। देव गणपती नाचत येती अक्षरमधून अर्थ हे भरती अक्षरमधून अर्थ हे भरती अक्षरमधून अर्थ हे भरती। देव गणपती नाचत येती देव गणपती नाचत येती अक्षरमधून अर्थ हे भरती अक्षरमधून अर्थ हे भरती अक्षरमधून अर्थ हे भरती। तुझी चरे ही किमया सारी दया धना या हो तुने सुरू जाहर भांजतून तुने सुरू जाहले भांजतून तुने सुरू जाहले सुर सुर त्यांचे नभास फिरले सुर सुर त्यांचे नभास फिरले सुर सुर त्यांचे नभास फिरले। नाच गावने आम्ही आळ नमो शारदे तुला गणपते नमो शारदे तुला गणपते पार्वतीच्या नंदना या हो गजानना जवाया समाजना या हो गजानना गणपती बाप्पा मंगलमूर्ती। सागर शिवविचारांचा या एकंदीच्या भूमीत मांडलेला आहे आणि त्यासाठी गणव आलेले प्रत्येक विनंती युट्यूब लाईव्ह करू नका। कार्यक्रम कोणताही लाईव्ह कार्यक्रम आहे कुणाला लाईव्ह सोशल मीडिया भूमीमध्ये एकंदीच्या सागर शिवविचारांचा मांडलेला आहे आणि शाहिरानं गणपतीला बोलून घेतलेला आहे आणि गणपतीला बोलून घेतल्यानंतर महाराज सांगा आई तुळजाभवानीला बोलवल्याशिवाय चालणार आहे का? नाही। त्याच्यामुळं आई तुळजाभवानीला बोलवून घेऊया आणि आपल्या या जागराला सुरुवात करूया। बोला आई राधा आई राधा
बायांना म्हणलं होतं लेकरांना, आई राजा तुमच्यापेक्षा तिकडला आवाज जास्त आला, कारण तिकडं लय मोठ्या बाया बसल्यात ना. बर, छत्रपतींचा जागर मांडलेला आहे. आणि मला खरं सांगा, 400 वर्ष झाली छत्रपतींचा जागर आपण त्याच उत्साहात त्याच आनंदात साजरा करतो. काही लोक डोक्यावर घेऊन नाचतेत डॉल्बी पुढं. आता तुमच्या गावातले तरुण पोरं डोक्यात घेऊन नाचणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना, तेच जरा गरजेचं आहे. अहो 400 वर्षापूर्वी अंधकार माजला होता आणि तिथं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काळाचा काळ होऊन ते सौराष्ट्र उभं केलं आणि ते लाकलं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी. थोडासा जागा झाला, नाहीतर महाराष्ट्र अजून वेगळा असता. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण उठल्या उठल्या त्या सूर्यनारायणाला आपण जसं पाणी घालतो तसं आपण त्यांची आठवण केली पाहिजे आणि त्यांना वंदन केलं पाहिजे. कारण हे दिवस त्यांच्यामुळे आहेत. त्यामुळे पोरांनो, सकाळी उठल्यानंतर त्या थोरल्या धन्याला आणि त्या धाकल्या राजाला नमन करा आणि दिवसाची सुरुवात करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अरे अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफाडला. करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवाजी राजाला. मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अरे अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफाडला. करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवाजी राजाला. वीर शिवाजी
फुल करीतो वंदन करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शिवा संभाजी राजाला करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शिवा संभाजी मुठभर माऊली घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला मुठभर माऊली घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला राजर खान खाय त्यानं संवादा बिघडला करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शिवा संभाजी राजाला करीतो वंदन मी कुल दैवताला वीर शिवा संभाजी वीर शिवा संभाजी राजाला वीर शिवा संभाजी राजाला अहो जिकडं बघाव तिकडं एकीकडं निजाम एकीकडं मुघल कुतुबशाह आदिलशाह आणि ती या प्रकारे आलेली ती डच फ्रेंच इंग्रज ती तर होतीच. अहो एवढ्या अंधकारात एका सरदाराच्या पोरानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आपल्याला थोडी माहिती कमी आहे बरं का. अहो त्याच्या आधी शहाजी महाराजांनी 2 प्रयत्न केलं होतं पण ते अपयशी झालं आणि त्याच वेळेस महासाहेब जिजाऊंना दिवस गेले गरोदर राहिला आणि आपल्यासारखं डावाळं नव्हतं त्यांचं. कुठं लोणचं कुठं चायनीज अजून काय त्यांच्या इकडे पेढा होता गुलाबजामुन. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महासाहेबांना डोहाळे लागले. अहो त्यांना स्वराज्याचे डोहाळे लागले. त्यांच्यासोबत लढाई नाही करायची. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महासाहेबांना डोहाळे लागले स्वराज्याचे आणि महासाहेब सकाळी उठून ज्यावेळेस सूर्याला अर्घ्य द्यायच्या त्यावेळेस म्हणायच्या या अंधकारात काजव्यांनी पोटी जन्म घेऊन काही होणार नाही. काजव्यांनी पोटी जन्म घेऊन काही होणार नाही. यायचं असेल तर सूर्यनारायणा तू ये पोटी तू ये आणि या अंधकार मिटव. आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला आणि त्या स्वराज्यात त्या अंधकारात गावोगावी साखर वाटू लागले आणि गल्लोगल्ली अशा पारावरती शाहीर गरजू लागले. त्यांचे स्तंभ गरजू लागले आणि पोहडे गाऊ लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे कसे असे. छत्रपती शिवाजी महाराज की ओम नमो नमो श्री
हाती शस्त्र घेऊन हाती शस्त्र सूतची जाई सलामे सूतची जाई निपजला हिरा महाविद्वान होऊन गेला ज्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला यावेळी चार बाजूला चार शाया होत्या. यावेळी काय व्हायचं? निजामांच्या दरबारातून लोक सर्वजण गवारांच्या दरबारातून लोक सर्वजण जाती परतून फक्त किंकाळ येती गाणं. पिसळला हत्ती जोमानी कोणच सापडेल त्यांच्या घेई प्राणी. आणि मग अशा वेळी त्या जिजाबाईंनी गरोदर असताना आपल्या खरं धण्याला आपल्या कुंकावाच्या धण्याला सवाल केला. काय सवाल केला? खरं धनी असता विचारा घरधनी असता विचारात येऊन लाडात जिजाई बोलत शहाजी राजा शहाजी राजा म्हणे आज द्यावं उत्तर हो माझा प्रश्नाला. सुलतान भोजनाचं वैर सुलतान भोजनाचं वैर मराठे शूर जाती लढण्याला. जाती लढण्याला लढण्याला जाती लढण्याला. स्वतः म्हणून विजयाचा वाटा देती शहाला. असा सवाल त्या जिजाबाईंनी शहाजी राजांना केला आणि मग शहाजी राजांचं मन गोंधळात पडलं. जाणून भविष्य चांगलं जाणून भविष्य चांगलं. जाणून भविष्य चांगलं ना शहाजीचं मन रंगलं. शहाजीचं मन रंगलं निराशाची मूर्ती रंगलं. गाठला किल्ला गाठला किल्ला शिवनेरी होईल लागला गर्भवाडीला गर्भवाडीला गर्भवाडीला. डोहाळे जिजाबाईला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा म्हणून शिवनेरी किल्ला निवडण्यात आला होता. त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीला जिजाबाईंनी साकडं घातलं. हे शिवाई देवी माझ्या पोटी असा बाण आहे काळाचा कर्तन काळ आहे. आणि त्या किल्ल्यावर मैत्रिणी पुस्ती राणीला पुस्ती राणीला
सुवर्ण दिवस आला. त्या दिवशी काय झालं? काय झालं? 9 मास 9 दिवस संपले. 9 मास 9 दिवस संपले. काकीची जाईल माऊली. तिकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. ऐका ऐका. किल्ल्यावरती असा संकटांचा काळ होता. मुघलांपासून निजामांपासून लपवत जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर नेलं होतं. त्या किल्ल्यावर काय घडलं? जिजाबाईला अलगद नेले, जिजाबाईला अलगद नेले. तोच खडकणदार उघडले, तोच खडकणदार. सुईनी सगळे पुसू लागले, सगळे पुसू लागले. काय?
आणि तिथं अव गावातल्या बायका दही दूध लोणी ही काय न्यायच्या आणि तिथं काय गेल्यावर एक दिवशी बाजार असा भरला बाजार असा चालला की उशीर झाला आणि दरवाजा आगळ होती जुन्या दरवाजांना ती आगळ पडली आणि नियम असा होता एकदा आगळ लावली की सूर्य उदय झाल्याशिवाय काढायची नाही आणि त्या हिरकणी नावाची गवळण तिचं लिकृतानं पेत आजीबाई पेत होत ती होत घरी आणि मग तिचा काय जीव तुकाराम महाराज सुद्धा सांगतात माऊलीचे चित्त आणि तिचा काय जीव ताऱ्यावर नव्हता अहो तिनं विनवणी करायची अहो जाऊ द्या की अहो मी राजांना येऊन भेटते पण जाऊ द्या की मला अहो लेकरू आहे व अहो लेकराला पाजायचंय अहो सांगा अहो स्थानातून तू द्यायला लागले लेकरू हारडावर डाकरत असेल अहो जाऊ द्या की अहो पण राजांचा आदेश नव्हता त्याच्यामुळं मावळ्यांनी बी कर्तव्य पाळलं आणि मग त्या स्त्रीनं काय केलं अवघड कडा उतरली घरी जाऊन लेकराला पाजलं गडावरती कालवा झाला रात्रची ती बाई गेली कुठं गायब झाली कशी आणि थोड्या वेळानं पत्त्या लावला तेव्हा तिला विचारण्यात आलं अगं गेली कसं अहो त्याचं कारण काय होतं अहो शत्रूला ही वाट माहीत नाही झाली पाहिजे ना रायगडावर यायची किंवा कोणत्याही गडावर यायची आपल्या लोकाला ज्या वाटा माहीत होत्या त्या लोकाला नाही माहीत झाल्या पाहिजे आपल्या ड्रायव्हरच्या किल्ल्या ह्यांच्याकडे आहेत तर ह्यांच्या पर्समध्ये कुणाला सांगायचं नाही ना आणि मग काय केलं राजांनी त्यांना बोलवून घेतलं आणि विचारलं अहो तुम्ही कडा उतरला आपल्या लहान मुलासाठी आणि आपल्या या लहान बालकांनी कार्यक्रम ठेवलाय त्या मुलांचं कौतुक आहे 2 दिवसात कार्यक्रमाची अरेंजमेंट केली आणि या लेकरांना सांभाळून घ्यायचं सोडून आमच्या हिरकण्या घरी गेल्या अहो अशाच आमच्या आणि मामा टाळ्या वाजवायच्या धन्य बाबा अशाच आमच्या ताराबाई होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनंतर त्या औरंगजेबाला वाटलं आता मराठ्यांचं राज्य संपलं अहो पण तुमच्यातली एक स्त्री जागी झाली आणि तिनं औरंगजेबाला हितच गाडायला दौऱ्याच्या पाऊल ठेवू दिलं नाही कशा जिजाऊच्या लेखी हो हा आमच्या जिजाऊच्या लेखी त्या काळी कशा होत्या सांगा ताई देशा जन्म
युट्यूबवर गाणी लावून देते का नाही ताई? खरं सांगायचं तुम्ही नाही पण त्याच्या मागचा विवेक समजावून सांगितला. विवेक गरजेचा आहे. नाहीतर आता डोरेमॉन लावून दे, मोबाईलच दे, तासभरच बघ, मग तासभरच बघ आणि पुन्हा अभ्यासाला बस. हा उघड आहे. आणि पुन्हा म्हणायचं शिवाजी जन्मावा, अंधार फार झालाय, दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. अरे तुम्ही व्हा जिजाऊ आणि तुम्ही घडवा शिवबाला. शिवाजी जन्मावा पण शेजाऱ्याच्या घरात कशाला? तुम्ही जिजाऊ जिजाबाई जवळ घ्यायच्या आणि सांगायच्या. काय सांगायच्या? जिजाबाईच्या शेजारी बैसून, जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवा बघ नानी कीर्तन, ऐकतो बाळ शिवा बघ नानी कीर्तन, ऐकतो बाळ शिवा बघ नानी कीर्तन. जिजाबाईच्या शेजारी बैसून, जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवा बघ नानी कीर्तन, ऐकतो बाळ शिवा बघ नानी कीर्तन.
होत्या. श्री शिवाजी महाराज मोठे होऊ लागले सह्याद्रीतल्या. अहो सह्याद्रीतल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराला सोबत घेतलं आणि रायरेश्वराच्या इथं शपथ घेतली. सीसीटीव्ही आहे माझा डोळा, सीसीटीव्ही फोन सुद्धा चुकत नाही. तुम्ही बिलकुल चुकला ना. तुम्ही जी असा एकदम फुटला हसला नंतर अहो वाढू लागले. रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि एक 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 मावळा जोडला. अहो एक मित्र आपला चांगला नाही. जवळचा 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 म्हणून संकटात तीच म्हणताय ही खाल्ल्याकडून येतोय करबर. अहो पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्र कसे होते, मावळे कसे होते मला सांगा पोरांनो. सावधान. त्याचं आमंत्रण घेऊन राजांकडे गेलं आणि राजांना म्हटलं रायबाचं लगीन काढलं या, तुम्ही यायला लागतंय, महासाहेबांना पण घेऊन यायला लागते. राजे म्हणाले नाही नाही तानाजी, मी जातीनं कोंढाण्यावरती लढायला जाणार आहे, त्यामुळं आऊसाहेब लग्नाला येतो आणि तानाजी मामा करायले. अहो नाही राज नाही, राजे नाही. अहो तुम्ही तिकडं कोंढाण्यावर लढायला जायचं आणि आम्ही इकडं बेट्याचा तुरा काढून मिशावर पीळ देऊन वरबात म्हणून मिरवायचं. अहो असं बिलकुल चालणार नाही. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आणि आमचं तानाजी मामा पोराचं लगीन सोडून निघालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौराज्याच्या कामाला. निघालं अहो गोंधळ मांडला इथं आणि तानाजी मामा निघाले. सूर्याजी मामा सूर्याजी सगळे मावळे घेऊन निघाले आणि पुढे काय झालं ऐका. महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझा आंबे करुणी प्रारंभे. तफावर थापतून तुण्यात तफावर थापतून तुण्यात शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. वीर तानाजी जगात गुणगान. वीर तानाजी जगात गुणगान. आधी नमन साधू संताला. आधी नमन साधू संताला. एकनाथाला ज्ञानेश्वराला ज्ञानेश्वराला. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला. नमन माझे देवानंदाला. नमन माझे देवानंदाला. गुरु माऊलीला पांडुरंगाला पांडुरंगाला. मुक्कामी टाकळी गावाला. शाहिरानं साज चढविला. पूर्ण चढवून शाहिरी साजाला. शाहीर विठ्ठल गातो पोवाड्या. धन्य धन्य तानाजी खरा. धन्य धन्य तानाजी खरा. भंगला हिरण वीर मानुसरा. अजरमर कीर्तनांनी जगतात. कोणाला घेतला जाऊन राहतो राजची केली जाणी तैरा.
राजगडावर बसल्या असताना चारी बाजूला नजर फिरत होती. अचानक नजर कोंढाण्यावर पडली. त्यावरच ते फडफडणारं हिरवं निशाण राजमाता जिजाऊला पाहिलं आणि त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटू लागलं. महाराष्ट्र दुर्ग कोणाला महाराष्ट्र दुर्ग कोंढाणा दुर्गांचा राणा लढण्या बलिदाना होता परी अंमल यवनांचा होता परी दिल्लीपती आलमगीर यांचा न फडकीवर झेंडा हिरकरांचा फडकीवर झेंडा हिरकरांचा आणि मग जिजाऊन झेंडा पाहिला. जिजाऊन झेंडा पाहिला रंग हिरवा त्याचा ओळखीला. काय बोलले आपल्या मनाला ऐटीन फडकतोय मेला ऐटीन फडकतोय मेला थांबते तुझ्या बापाला. शेजारी उभ्या असलेल्या हुजऱ्याला राजमातेनं आदेश केला. शिवबाला सांगावा धाडा आपण जर भोजनाला बसला असाल तर हात धुण्यासाठी राजगडला येणं करावं. महाराजांना वार्ता मिळाली आणि कोंढाण्यावरची राजगडावरची चिंता वाटू लागलेली आहे. आपल्या कृष्णा नावाच्या घोडीला टाप मारली आणि महाराज निघाले. जेव्हा तांबडा फुटला पुरवेला हे जेव्हा तांबडा फुटला पुरवेला कोंबडा रवला पक्षी किलबिला झाडावर करती अशा समया कृष्ण घोडीवर बसून शिव खास येऊन पोचल राजगडावर येऊन पोचले आणि बोलू लागले. राजमाता आऊसाहेब बोलू लागलेले. शोभा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे हे बरे नव्हे. तो किल्ला स्वराज्यात आलाच पाहिजे. सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन आले होते. झालेला सर्व प्रकार ऐकून तानाजी म्हणतायत ते काय बी नाही बघा राज कोंढाण्याचा पाणी मॅच उचलणार आणि लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजी बंधू सूर्याजी आणि संगतीला मामा शेलार आणि ती अष्टमीची रात्र ठरलेली आहे. कोंढाण्याच्या पायथ्याशी येऊन पोचलेले आहेत सर्वजण. गडावर दोर खंड फेकले आणि गर्जनात केली. उदयभान झोपेतून जागा झाला. एकीकडे तानाजी दुसरीकडे उदयभान दोन्ही वीर समोरासमोर आणि माझा ताना निघाला कसा म्हणाल जसा सिंहाचा साखवळ. जसा सिंह खवळून गेला तसाच धाविला आणि तिने हात जमीन उडाला. तीन हात जमीन उडाला. तानाजी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. उदयवानच्या एका वाराला ढाल कुठून पडली बाजूला. कमरवेचा शेला काढीला पण त्याला तसाच बाजीला. देह भांडा सोडून भांडा
बापाचा घडा भरला त्याचा खास रोज आणि वार चढला मामा रोज आणि तानाजी धरणीवर कोसळलेला आहे आणि उदय म्हणणार खाली पडलेल्या तानाजीला लात मारली 80 वर्षाच्या शेरार मामाचा क्रोध अनावर झाला आणि मामा तुटून पडलेले प्रति भीष्म कळून गेला प्रति भीष्म कळून गेला धरून हसडीला कचक्यामध्ये पडला फाशीवर कचक्यामध्ये काढला बसला वर पटून मामा शेलार बुक्कीमध्ये घेतला भाण बुक्कीमध्ये घेतला भाण्याचा शेलार मामानं एका बुक्कीत उदय भाण्याला खाली पाडलं तो राजगड घातलेला आहे सांगतोय राजाला राजा राजा आपला तानाजी गेला राज आपला तानाजी गेला राज आपला तानाजी गेला राजांना ऐकून वाईट वाटलं राजा म्हणताय ए ताना ताना ए माझा ताना कुठे शोधू तुला आता जगा अर्ध्यात साथ सोडली ताना हे माझ्या ताना राजा म्हणताय धन्य ताना धन्य अरे हा गड आला पण माझा सिंह गेला ताना माझा सिंह गेला ताना माझा सिंह गेला आणि तेव्हापासून शाहीर लिहितात धन्य धन्य तानाजी धन्य धन्य तानाजी खरा धन्य धन्य तानाजी खरा भंगला शिरन वीर मानुसरा आश्रमर कीर्तनाने जगता आश्रमर कोंडाना घेतला जाऊन रातो रात जीवाची स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 बाजी असल मुरारबाजी असल तानाजी असल शिवाकाशी अवाशी नाव घेत बसलो तर रात उजळेल एवढ्या जणाच्या बलिदानावर आपण हा सूर्य पाहतोय 19 फेब्रुवारीला मोठा झेंडा कपाळावर भगवतीला लावून फक्त छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर खरा मावळा होत नसतोय छत्रपतींचा इतिहास वाचून छत्रपतींच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन जगत असेल तो खरा छत्रपतींचा मावळा आहे आणि आता बलिदान मास चाललोय ज्या थोरल्या घरांनी आमचं सौराज्य राखलं त्या
सौराज्यात दाखला जाण्याचा जन्म झाला तवा इतका आनंद झाला, कारण या सौराज्याला वारसदार म्हणजे दाखलं गणित छत्रपती संभाजी महाराज जन्माला आलं होतं. साखर वाटू लागले, ज्या त्या ठिकाणी पोवाडे गाऊ लागले, शाहिरी गरजू लागले, आणि काय सुरू झालं ऐका. गगनी जेव्हा पुरंदराच्या गगनी देवा, पुरंदराच्या गगनी जेव्हा भाग्य उदय झाला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे. पुरंदराच्या गगनी जेव्हा भाग्य उदय झाला, पुरंदराच्या गगनी जेव्हा भाग्य उदय झाला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला. जोजवी बाळ शंभूला शंभू शंभू सईंच्या ओठी, शंभू शंभू सईंच्या ओठी, शंभू शंभू सईंच्या ओठी. जोजवी बाळ शंभूला शंभू शंभू सईंच्या ओठी, यवनांचा काळ तो झाला धर्माच्या रक्षणाचा, धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी. यवनांचा काळ जो झाला धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी. बोल प्रखर अंगार विद्येचा, बोल प्रखर अंगार विद्येचा अलंकार शोभला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला. ओवळे बालपण सारे झिजवले प्रजे खातर, झिजवले प्रजे खातर, झिजवले प्रजे खातर. 16व्या वर्ष धोक्याचं म्हणतात, पण 16व्या वर्षी त्याच्या अगोदर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. कोवळे बालपण सारे झिजवले प्रजे खातर, झिजवले प्रजे खातर, झिजवले प्रजे खातर. ती उमर 9 वर्षाची चुकवले भले बहादर, चुकवले भले बहादर, चुकवले भले बहादर. पोरवयात सामर्थ्याने, पोरवयात सामर्थ्याने कारभार पेरला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला. पुरंदराच्या गगनी जेव्हा, पुरंदराच्या गगनी जेव्हा भाग्य उदय झाला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला, धर्मवीर शिवपुत्र संभाजी छावा इथे जन्मला, छावा इथे जन्मला. असं म्हणतात कारण त्यांनी एकही लढाई हारली नाही, त्यांनी एकही लढाई हारली नाही. पोरांनो कुणी शिवाजी महाराजांनी तह केले, शिवाजी महाराजांनी कैक वेळा माघार घेतली, पण आमचा सर्जा दाखला
साम्राज्याचा मालक यांनी कधीच माघार घेतली नाही. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना दगा जर झाला नसता तर आजचा महाराष्ट्र जरा वेगळा असता बरं का. अहो त्यांनी पोर्तुगीजांना तर असंच की पळ करून सोडलं. इतिहासात नोंद आहे म्हणा. एकदा संभाजी महाराज आणि पोर्तुगीजांचं युद्ध झालं आणि ते तिकडचे होते. त्या समुद्र मार्गाने येणारे जहाजा लोक मेलेले तिकडे पाठवायला लागले. म्हणून त्यांनी इकडची राजधानी उठवली, मडगावला केली. म्हणजे राजे आले म्हटलं पटकन गोठ्यात बसायचं आणि आपापल्या गावाला निघायचं. चला जाऊ. अशा छत्रपती संभाजी महाराजांचा घात आपल्याच माणसांनी केला. हे चुकीचं लिहित नाही. ट्रकच्या मागे आपलेच गणूजी शिर्के नाही, आपलेच गद्दार आणि गद्दार गणूजी शिर्के. आणि माझ्या राजाचा घात केला आणि त्या औरंग्यानं छळ करून राजाला संपवलं. राजा असतं तर महाराष्ट्र वेगळा असता. राजा असतं तर महाराष्ट्र वेगळा असता. राजा असतं तर महाराष्ट्र. फितुरीनं घात त्यांचा केला. फितुरीनं घात त्यांचा केला. पराभव ठाव नव्हतं याला. बुद्धी शंभूची शाही राणा. बुद्धी शंभूची शाही राणा. बुद्धी शंभूची शाही राणा. औरंगजेबा कापे थरथरा. औरंगजेबा कापे थरथरण भंगुनी तुरा. ठोका चुके त्याच्या काळजाचा. हा ऐकून प्रताप शंभूचा गोवाडा ऐका मरणाचा. आकाशात वीज कडकडे. आकाशात वीज कडकडेने शत्रूवर पडे सिंहासनी तडे. पाहून मुघलांच्या अन्यायाला. पापाचा साठा आधी झाला. शंभूकर विचार कैलासाला. शंभूकर विचार कैलासाला. माझं शंभूराज होत तरी कसं. भरदारा छातीचा गडी. भरदारा छातीचा गडी. 12 हात उडीन मारा तो खडी. शिवाचा जबडा धरून पाय. तटा तटा तोरा खंड तोडेल. भल्या भल्याची तोड मोडी. शंभूराजे तळ कोकणात मुक्कामाला असताना शांत झोप लागली होती राजांची.
अचानक कालवा कालव झाली. एकच आवाज होता, दीन दीन दीन. तुम्ही म्हणालात ना गणिम पळून गेलं, मग कुठून आलं? अहो गद्दारी नडली, गणोजी फितूर झाली आणि माझे शंभूराजे कैद झाले. शंभूराजाला पकडलं, साखळ दंडानं बांधलं, कुठं आणलं आणि कुठं नेलं. 32 शिराळा बामणी मार्गे राजाला आणलं. आलमगीराला कळता वरता म्हणे बिसमिल्ला. उठवला. शंभूराजाने औरंगजेबाच्या समोर हजर केले. औरंगजेब बोलू लागलाय, क्यों शंभूराजे, क्या आप इस्लाम कबूल करेंगे? अरे नाही, तुकडा टाकला त्याच्या भोवती गोंडा घोलणारी अवलाद मराठ्यांची नाही. मरण समोर ज्याचा ताठा तोच खरा मराठा. जर मोकळा कर बघतो तुझ्याकडे 2 हात. औरंगजेबाचं मस्तक घातलं, एखादी जुबान काढ डालो. पहिली शिक्षा 17 फेब्रुवारी 1689. दुसरी शिक्षा अंगाची चामडी सोलून काढ. अरे कुणी यायचं, राजांच्या अंगावर तलवारीनं रेषा मारायचं, रक्त व्हायचं. कोणी यायचं, अंगाला मीठ पोसायचं. प्रसंग दुसरी शिक्षा, तिसरी शिक्षा डोळ्यात डागण्या घाल. डागण्या आल्या 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 सर. दोन्ही राजांच्या डोळ्याच्या आत धार गेल्या. ज्या राजानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते डोळे राहिले नाही. कुणी माझ्या राजाकडे पाहिलं तर वाटायचं नाही, हो हा मराठ्यांचा राजा आहे, हा माझा सर्जन राजा संभाजी आहे. अरे उगवतीचा सूर्य मावळतीला कलेला होता, चढण्यासाठी कोणी नव्हतं. त्या भीमा आणि इंद्राय नदीने टाहू फोडला, टाहू फोडला, टाहू फोडला. भीमा इंद्रायणी वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यू ही तिया बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा. धन्य शंभूराजे, धन्य माझ्या राजानं मरण पत्करलं, पण धर्म नाही सोडला, धर्म नाही सोडला. धन्य शंभूराजे, धन्य. तेव्हापासून शाहीर गाऊ लागलेले. जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा, शूर शिवाचा शंभू राजाचा.
बत्तीस दाताचं बोकड चालून आलं होतं. किती दाताचं? 2 होतं. अफजल खान. हा बरोबर ओळखीला. 32 दाताचा बोकड. मन तिकडे त्या औरंगजेबाच्या दरबारात द्यायची म्हण त्याला. कुठं ते पोलादी पार वाकडी करायचा त्याला. ती पार कुणाला सरळ करायला यायची नाही. अजून काय सगळं सरदार त्यांची सगळ्यांची अशी लाही व्हायची त्याच्या पुढे उभारताना. आणि ते बोकड आलं आणि त्यानं काय केलं? ते विठुरायाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. पुढे आलं ते तुळजाभवानीचं मंदिर, आई तुळजाभवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं. मग काय झालं? त्याला काय वाटलं? कोण हे शिवाजी? त्यांना धरून आणतो. इड उचलला होता. हा 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 जाताना किती मिनिटात ठोकला? 5 मिनिटात ठोकला. 5 मिनिटात नाच करायचा नाही. हा 5 मिनिटात ठोकला. अफजलाला जवळ बोलवून ठोकला. साहित्याला जवळ जाऊन ठोकला. सिद्धी जोहरला तर पर्यायातच काढलं. एक योजना पुन्हा नाही. रोजगार हमी. अफजल खानाला काटा फाडला आणि तेव्हापासून आमच्या राजांनाच शाहीर पोवाडे लावू लागलं आणि त्यांना म्हणू लागलं धन्य शिवाजी राजे. कसे? सगळ्यांनी सरळ बसा. आता ऐका संग्राम. प्रतापगडचा रणसंग्राम. धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा. राजाचा काजा मुजरा शो माझा. नवा नवा इतिहास घडवी. नवा इतिहास लढून शत्रूंना सदा रणवीर. मुलुक मिळवून मुलुक मिळवून असा होता माझा राजा. या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी अफजल खानानं तबकात मांडलेला पाहिजेचा विडा उचलला. गर्जना केली. मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. जिंदा या मुर्दा. शिवाजी मैं लाऊंगा शिवाजी. अफजल खान निघाला असा म्हणाल. अफजल होऊन या दंग. अफजल होऊन या दंग. बांधुनी चंग चल्ला मग रंग. 12,000 घेऊन निवडत वीर मदत करण्यास निघाले शिवाजीला. निघाले शिवाजीला धरण्यास. निघाले शिवाजीला जाताना स्मरून गुरुजीला हरी. जाताना स्मरून गुरुजीला. प्रिय काजीला धरण्यास शिवाजीला. धरण्यास शिवाजीला. भरा भरा सांग हो वेळ कशी काय. म्हणून मी आलो ठरावया पाय. काजी म्हणे हाय हाय हाय. काजी म्हणे आणि पंढरपुरात आला. खानाला आधी तुळजापूर गाठलेला आहे. तुळजापुरात आल्यानंतर त्या देवीचा संबळ बजायला लागला.
निघाला कसा म्हणाल पंढरपूर सोडून आला शिमणापुरी तीर्थ श्रेष्ठ देवस्थान तीर्थ महादेवाचा गरीब उद्ध्वस्त ठाण हिंदूच देव नावरला मराठांचा उदय काळ रसला आणि मग माझं राजा निघाले अफजल खानाच्या वधासाठी जाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठला पोशाख घातला होता चिलकत चढगा अंगाला का चिलकत चढगा अंगाला समशेर लावली कमरेला समशेर लावली कमरेला जिरे टोप घातला डोक्याला का जिरे टोप घातला डोक्याला विली हात पाठीला गाला विली हात पाठीला अस्पवित्र विश्वाल पविला का अस्पवित्र विश्वाल पविला वागणक्या खात्या बोटाला वागणक्या खात्या बोटाला हा का वागणक्या खात्या बोटाला अशा थाटा माटात वीर चालला भेटीला वीरवाणी चालला भेटीला वीरवाणी चालला भेटीला वीरवाणी आणि भेट ठरली कोठे म्हणा प्रतापगडाच्या पायथ्याशी अशी म्हणाल शिवराय जवळचा शिवराय जवळ जाऊन खेळती कडकडून जाव कपटाचा डाव सांग काय प्रकार केला खानानं बघ एक ठरवून आम्हाला गाव लागला जोर जोरानं तो कप्प्या उदर खाणं तो कप्प्या उदर खाणं हा कमरेची कट्यार काढून मस्तकी भाग करीवर मस्तकी भाग करीवर शिवराय पूर्ण जाण वागणक्या धरल्या रोखून पोटात खुपशी जोरानं लागाचा पत्रा फाड हा जगा जगा म्हणून खाला सोडला सय्यद पण्णा धावला चतुवर इतक्या फिरला दैवाचा दोर जीव आपल्या करतोय प्रधान होता जीवा म्हणून या शिवा साक्षी थोराजी नहानी साक्षी थोराजी नहानी साक्षी थोराजी नहानी चंद्रे विठ्ठल शाहीर गुरु माझे स्वर देवानंद माळी ज्ञान देना देवानंद माळी ज्ञान देना देवानंद माळी ज्ञान देना गावटा कडी तयाचे धाम गातो वाडा घ्यावा रामरा गातो वाडा घ्यावा रामरा गातो वाडा घ्यावा रामरा स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार आवडे झाले तयार हर हर महादेव गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत भवसक सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तरी ती अफजल खानाची लोक त्याला पालखीत घेऊन जातात संभाजी कावजी ना अहो संभाजी कावजी
दिली, त्यानं धरलं, त्याचं मुंडक धार्मिनी कापलं आणि आऊसाहेबांपुढे हाजीर केलं. कारण त्याच गनिमानं आमच्या शहाजी महाराजांना धागा दिला होता. तरी आमच्या आऊसाहेबांनी त्याला देवळी केली, तिथं दररोज दिवा लावायचा. अशा आमच्या या मराठ्यांचे संस्कार, शिवरायांचे संस्कार होते. आणि याच संस्कारात छत्रपतींनी त्या अफजलाला फाडल्यानंतर आई तुळजा भवानीला साकडे घालू लागले आणि अंबाबाईला म्हणू लागले, अंबाबाई तू खरंच शक्ती दिली. अंबाबाईंना खरंच अंबाबाईची गाणी आणि आमच्या आया सगळ्या अंबाबाईच्या आई यायचं कुणाच्या अंगात. त्याच्यामुळं आणि शिवरायांच्या गडावरती गोंधळ बांधला आणि गोंधळी गरजू लागले, अंबाबाई लाडे लाडे. अंबाबाई लाड लाडे ग, अंबाबाई लाड लाडे ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाडे ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाडे ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई, अंबाबाई लाड लाडे ग, एक काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाडे ग, काग धरीला सराग.
छत्रपती साधी सुधी गोष्ट नव्हती. अहो साधी सुधी गोष्ट नव्हती त्या काळात. अहो 4 शाळा होत्या. ग्रक होते, इंग्रज होते, पोर्तुगीज होते आणि यांच्या नाकावर टिचून आपला राजा छत्रपती झाला. होय होय लवकर. पण गाणारे म्हणते नाचले तरच. मला एक गोष्ट कळाली आपली की तुमच्या गावात या हलगीवर या कंबरवर ह्याच्यावर नाचले काय राजा छत्रपती झाल्यावर सांगा बर. ज्याला ठोका भरायचाय त्यानं मला बोलवा. त्यानं मला खांद्यावर घ्या. मी नाचू तुम्हाला जमतंय का? चला घोषणा देऊया आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले. आता गजर करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज. पुढं काहीच बोलू लागले. महाराज संभाजी महाराज. चला सरुण रातीला आणि बाई ग पहाट बाईला उगाला सूर्य आणि सह्याद्री रंगला आणि वाहतो खटुळी दादार थोरल्या ठरल्या. सगळ्यांनी ओतून उभा राहायचं. महिला मंडळ सोडून बाकीच्यांनी सगळ्यांनी होत. माझं राज छत्रपती झाले. झालं माझं राज छत्रपती. माझं राज 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 माझं राज छत्रपती झालं ग माय ग. माझं राज छत्रपती झालं ग माय ग. माझं राज छत्रपती झालं ग माय ग. छत्रपती झालं ग माय ग. माझं राज छत्रपती झालं ग माय ग. माझं राज छत्रपती झालं ग माय ग. माझं राज छत्रपती झालं ग माय तलवारीच्या पाती, तलवारीच्या पाती शिवबा तलवारीच्या पाती.
माझं शिवबाराज आल्यात पालखीत बसून 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 नित्यानंद देवानंद चरणी लीन होती चरणी लीन होती चरणी लीन होती जयगडाच्या सदेवर तलवारीच्या पाठी तलवारीच्या पाठी तलवारीच्या पाठी तलवारीच्या पाठी तलवारीच्या पाठी तलवारीच्या पाठी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर आणि या छत्रपती सोहळ्यासोबत या छत्रपतींच्या सोहळ्यासोबत आपली वारकऱ्यांचा कारकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं वाद 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 होय. आपला हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा कार्यकऱ्यांचा आहे. गणानं सुरुवात केली म्हणजे गौरवी व्हायलाच पाहिजे. माझ्या माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली आमची
बालाजी मामा तुमच्या गावचं भूषण आहे, त्यांच्यासाठी एक बार जोरदार काय माझ्या पोवाडी आला मामाची साथ ताई ताई माझ्या पाठीची तुम्हा गिरी गुरुदेवानंद महान ज्ञानी महान ज्ञानी वरद हस्त मज दिदला त्यानी वरद हस्त मज दिदला त्यानी वरद हस्त मज दिदला त्यानी असे माझे गुरुजी त्यांच्याकडे पाहून मी शाहिरी शिकलो. शाहीर सम्राट, शाहीर तिलक, शाहीर विशारद डॉक्टर देवानंद माळी यांच्यासाठी एक बार जोरदार त्यांच्याकडे मी शिकलो. गुरु कृपा झाली सिद्धिका, गुरु कृपा झाली सिद्धिका, गुरु कृपा झाली विठ्ठल